ओम हरिः ओम श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियं कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे प्रथासुतं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नमस्कार. श्रीमद भागवत चिंतनिका या समूहावर आपण यापूर्वी चातुर्मासात श्रीमद भागवताचं चिंतन जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत आपण श्रवण केलं. काही महत्त्वांच्या अध्यायांना घेऊन आपण श्रीमद भागवताचं चिंतन पूर्ण केलं. कार्तिक मासापासून आपण एकादश स्कंधाला प्रारंभ करू. या अभिवचनानुसार आपण मागच्या चातुर्मासात शेवटच्या प्रवचनाला विश्रांती देताना हा शब्द प्रयोग केला होता, हे वचन दिलं होतं. महाराजांनी त्या दिवशी मला आज्ञा दिली की आता एकादश स्कंधाला प्रारंभ करावा, आणि म्हणून मी आजपासून आपल्याला श्रीमद भागवतातील एकादश स्कंधाचं विवेचन करण्याचा प्रयत्न करणार आहे. भगवत कृपेने, सद्गुरु कृपेने, गुरु कृपेने मी हा विषय मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. हरि ओम. श्री बादरायण वाच. कृत्वा दैत्यवधं कृष्ण स रामो यदिभिर्व्रतः भुवोऽवतारयद्भारं जविष्टं जनयन् कलिम्. एकादश स्कंधाचा हा पहिला श्लोक आहे. दशम स्कंद आणि एकादश स्कंद ह्या दोन स्कंदांचं जर आपण थोडंसं वर्णन केलं, तुलनात्मक चिंतन केलं, तर असं लक्षात येईल की दशम स्कंद हा आनंदी आनंद देणारा आहे. भगवंताचा जन्म ते भगवंताच्या सर्व लीला ह्या 90 अध्यायामध्ये दशम स्कंदात वर्णन केलेले आहेत. अगदी आनंदी आनंद देणारा हा दशम स्कंद आहे. तसा एकादश स्कंद हा सुद्धा आनंद देणारा आहे, पण तो आत्मिक आनंद देणारा आहे. श्रीमद भागवतामध्ये एकूण 12 स्कंद आहेत, 335 अध्याय आहेत. त्यातला हा एकादश स्कंद म्हणजे 11वा स्कंद. या 11व्या स्कंदाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या एकादश स्कंदाला मुक्तिस्कंध असं सुद्धा म्हणतात. जीवनामध्ये भगवत भक्ती म्हणजे आपण जर भक्ती, ज्ञान आणि वैराग्यांच्या गोष्टी करू, तर दशम स्कंद हा भक्तीने ओतप्रोत आहे, तर एकादश स्कंद हा ज्ञानाने ओतप्रोत आहे. आणि भक्ती आणि ज्ञान यांचा संगम झाला की वैराग्य उत्पन्न झाल्याशिवाय राहत नसतं. म्हणून भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ह्या त्रिपुटी. एकादश स्कंदाला अनन्यसाधारण महत्त्व यासाठी आहे की भगवंताजवळचं असलेलं सर्वोत्कृष्ट उच्च तत्वज्ञान, भगवंताचे परम शिष्य, भगवंताचे परम भक्त श्री उद्धव
उद्धवांना जो उपदेश केलेला आहे भगवंतानी तो एकादश स्कंदामध्ये आहे. म्हणून एकादश स्कंद हा अत्यंत उच्च तत्वज्ञानाच्या कोटीतला स्कंद आहे. या स्कंदाचं चिंतन करताना आता फारशा कथा येणार नाहीये. थोड्याफार कथा निश्चित येतील, पण त्या बोधपर कथा आहेत. तशा श्रीमद भागवतातल्या कथा ह्या सगळ्याच बोधपर आहेत. पण तत्वज्ञानाच्या उच्च पातळीतलं तत्वज्ञान हे एकादश स्कंदात असल्यामुळे त्या कथा सुद्धा त्याच उंच पातळीच्या आहेत. त्या कथांचं श्रवण आपण निश्चित करणार आहोत. प्रसंग असा झाला होता की भगवान जेव्हा निजधामाला जायला निघाले होते, भगवंताचं आयुष्य 125 वर्षे होती. भगवान किती जगले? ज्ञानेश्वर माऊली 21 वर्ष 3 महिने आणि 5 दिवस. तुकाराम महाराजांचं वय पाहिलं 42 वर्ष, कोण्या संताचं 38 वर्ष. पण भगवान कृष्ण 125 वर्ष या पृथ्वी तलावरती राहिले. आणि भगवंताने जेव्हा निजधामाला जाण्याचा निश्चय केला तेव्हा उद्धवाला भगवंतांनी उपदेश दिलेला आहे. उद्धव हे भगवंताचे चुलत भाऊ आहेत. तसे ते भगवंताचे परमशिष्य सुद्धा आहेत. खरं म्हणजे उद्धव हे बृहस्पतींचे शिष्य आहेत. देवांचे गुरु कोण? देवांचे गुरु बृहस्पती. त्या बृहस्पतींकडनं ज्यांना दीक्षा प्राप्त झाली होती ते उद्धवजी. उद्धवांपाशी प्रचंड ज्ञान होतं, पण भक्तीची कमतरता होती. म्हणून कंसाच्या वधानंतर जेव्हा भगवंताची आणि उद्धवांची भेट झाली तेव्हा भगवंतांनी उद्धवांना वृंदावनात पाठवलं होतं की माझा हा निरोप गोपिकांना देऊन ये. उद्देश इतकाच होता की यांच्यापाशी भक्ती जडावी. आणि भक्तीचं प्रमाण कोण असावं? तर श्रीमद भागवत सांगतं, प्रमाणं तत्र गोपिकाः भक्तिर्हि साध्यते. भक्ती सर्व साध्य करते. प्रमाण कोण? प्रमाणं तत्र गोपिका. त्यांचं प्रमाण फक्त गोपिका आहे. गोपिकांशिवाय अन्य प्रमाण नाहीये. मग या ज्या गोपिका आहेत त्या गोपिकांकडे आपण उद्धवजी जा. आणि उद्धवांना तिथून भक्ती ज्ञान प्राप्त झालं. ज्यांच्यापाशी ज्ञान पूर्वीच होतं पण भक्ती नव्हती, ती भक्ती तिथे मिळाली. आणि जेव्हा भगवान निजधामाला जायला निघाले तेव्हा उद्धवाने असा प्रश्न केला, प्रभू या पृथ्वी तलावरती आपण राहिलात, या पृथ्वी तलावरती आपण आमच्या या जीवनाला एक परिपूर्णता दिली आहे, पण उद्या कलियुगाचं आगमन झाल्यानंतर आम्ही तुम्हाला कुठे शोधावं प्रभू? तुमचं आम्हाला दर्शन कुठे होईल? तुमचं सानिध्य आम्हाला कुठे सापडेल? त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं, उद्धवा माझं सर्वस्व तेज मी श्रीमद भागवतामध्ये समाविष्ट करतो आहे. म्हणून श्रीमद भागवताच्या आरतीमध्ये आपण म्हणतो, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. हा ग्रंथ आहे का? नाही, हा ग्रंथ नाहीये. हा साक्षात श्रीकृष्ण भगवानाचं वाङ्मयीन रूप आहे. आणि वाङ्मयीन रूप असल्यामुळं भगवंताला जर कुठे शोधायचं असेल तर ते श्रीमद भागवतामध्ये शोधावं. आणि श्रीमद भागवताचं चिंतन श्रवण करता 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 भगवत प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. राजा परीक्षितांना शाप झाला, शृंगी ऋषींचा श्राप झाला. आणि शृंगी ऋषींच्या शापामुळं ज्या राजा परीक्षित अनशन व्रत घेऊन
गंगेच्या पावन तीरावरती बसलेला आहे. तिथे भगवान शुकदेव कथा सांगतायत राजा परीक्षितांना. दशम स्कंद सांगून पूर्ण झाला आणि जेव्हा एकादश स्कंदाला प्रारंभ केला त्यावेळेस भगवान शुकदेव, बघा शुकदेवांना काय शब्द रचना केली आहे. श्री बादरायणी रुवाच, बादरायणी रुवाच. बादरायण कोण? बादरायण म्हणजे व्यास. व्यासांना बादरायण असं म्हणतात. त्यांना बादरायण का म्हणतात? बद्रिकाश्रमामध्ये केवळ बोर खाऊन त्यांनी तपश्चर्या केली म्हणून त्यांना बादरायण असं म्हणतात. त्यांना कृष्णद्वैपायन असं सुद्धा म्हणतात, कारण व्यासांचा जन्म कृष्ण बेटावरती झाला म्हणून त्यांना कृष्णद्वैपायन असं म्हणतात. व्यास ही त्यांना मिळालेली पदवी आहे. एका वेदाचं 4 वेदांमध्ये पृथक्करण करण्याचं मोठं कार्य भगवान व्यासांच्या हाती झालं म्हणून त्यांना व्यास असं म्हटलं जातं. बद्रिकाश्रमात जाऊन जी तपश्चर्या केली त्यामुळे त्यांना बादरायण म्हणतात. आणि बादरायणी रुवाच, वाच म्हणजे बोलले, आणि बादरायणी रु, बादरायणाचा पुत्र अर्थात भगवान श्री शुकदेव. शुकदेव राजा परीक्षितला एकादश स्कंद सांगताना पहिल्या श्लोकात असं म्हणतात. कृत्वा दैत्यवधं कृष्ण स रामो यदिभिर्व्रतः भुओवतारयद् भारं जविष्टं जनयन् कलिं. भगवान श्री शुकाचार्य म्हणतात, राजन, भगवान श्रीकृष्णांनी बलराम व इतर यादवांना आपल्याबरोबर घेऊन दैत्यांचा संहार केला. तसाच कौरव पांडवांमध्ये सुद्धा लवकरच एकमेकांचे प्राण घेणारा असा कलह निर्माण केला आणि पृथ्वीवरला भार उतरून टाकला. या कौरवांनी कपटाने द्यूत खेळून, निरनिराळ्या प्रकारे अपमान करून, तसंच द्रौपदीचे केश ओढणं, तिच्यावरती अत्याचार करणं, पांडवांना अतिशय क्रोध उत्पन्न केला. या कौरवांच्या सगळ्या कृत्यानं आणि त्यांनाच निमित्त करून भगवंतानी दोन्ही बाजूने एकत्र आलेल्या राजांना मारून पृथ्वीचा भार हलका केला. पण भगवंतांनी केवळ कौरव किंवा अन्य राक्षसांचा किंवा या अन्य जे मानवी वर्तनासाठी प्रतिकूल होते अशा असुरांचा भगवंतानी वध केला. लक्षात घ्या, भगवंतानी असुरांचा वध केला, खून केला नाहीये, हत्या केलेली नाहीये. हत्या हा अपराध आहे, वध हे कर्तव्य आहे. तुम्ही म्हणाल दोन्हीमध्ये तर माणूस मरतच ना, पण माणूस संपवण्याचा हेतू काय? एखाद्यानं मला मारलं, एखाद्यानं माझं धन घेतलं म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी त्याच्यावर केलेला हल्ला म्हणजे हत्या. चोरांनी ज्यांच्या घरी चोरी करायला त्यांची हत्या केली, काही त्यांचं भांडण होतं का? नाही. वध हे कर्तव्य असतं. पृथ्वीला झालेला असुरांचा भार, पृथ्वीला झालेला असुर राजांचा भार, राक्षसांचा भार, हा सगळा भार नष्ट करण्यासाठी भगवंतानी यास अगदी भगवान ज्यावेळेस जन्मले ना, तर भगवंतानी जन्माच्या 6व्या दिवशीपासून एक असुरांचा वध करायला प्रारंभ केला. म्हणजे जर आपण श्रीमद भागवताचं चिंतन व्यवस्थित केलं, महाभारताचं चिंतन व्यवस्थित केलं, तर असं लक्षात येतं
की भगवान 125 वर्ष आयुष्य जगले आणि त्यांच्या दिवसांची आपण गणना केली तर त्यापेक्षा चौपट असुरांचा त्यांनी संहार करून टाकला, वध केला. कौरवांचं आसुरी वृत्ती होती आणि ती आसुरी वृत्तीची माणसं नष्ट करण्यासाठी कुरुक्षेत्राचं युद्ध रचल्या गेलं. कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये असुरांचा नाश झाला, पांडवांचा विजय झाला. पण या पांडवांच्या विजयानंतर भगवान स्वतःच्या यदुकुळाचा सुद्धा नाश करतायत. का करतायत भगवान? यदुवंशात भगवान स्वतः जन्माला आलेले. या यदुकुळाचा इतिहास अत्यंत उज्ज्वल आहे. उग्रसेन हे त्याचे आत्ताचे राजे होते. पण या यदुकुळाचा नाश भगवंतांनी स्वतः केला. भगवान असं म्हणतात, हा जो यदुवंश आहे हा माझ्या आश्रयामुळे आणि विशाल वैभवामुळे उन्मत्त झाला होता. याचा दुसरा कोणाकडूनही कोणत्याही प्रकारे पराजय होणं शक्य नाहीये. हे माझ्या कुळात जन्मलेला यदुवंश आहे आणि या यदुवंशाचा संहार करणं, यांना नष्ट करणं हे माझं आताचं कर्तव्य आहे. कारण माझ्या पश्चात यांना कोणीही पराजित करू शकणार नाही. म्हणून बांबूच्या बेटामध्ये ते बांबू जसे एकमेकावर घासतात आणि एकमेकावरती घासून त्यातून अग्नी निर्माण होतो आणि त्या अग्नीची ठिणगी पडून ते बांबूचं वनच्या वन नष्ट होतं. त्याप्रमाणे यदुवंशामध्ये सुद्धा परस्पर कलह उत्पन्न करून त्यांचा नाश करावा. त्यानंतर माझं इथलं काम संपेल आणि मी आपल्या परमधामाकडे जाईल असं प्रभूंनी ठरवलं. नैवान्यतः परिभवस्य भवेत कथश्चिन मत्संश्रयस्य विभो अन्यस्य नित्यमा. या पृथ्वी तलावरचं माझं शेवटचं कार्य आता एक शिल्लक राहिले आणि तो यदुवंशाचा संहार करणं, यदुवंशाला नष्ट करणं. आता प्रश्न असा पडतो की ज्या कुळात आपण जन्माला यावं त्या कुळाचा उद्धार करावा आणि जर त्या कुळाचा उद्धार झाला तर त्याला कुलदीपक असं म्हणतात. म्हणून आपल्याकडे मुलाला कुलदीपक असं म्हणण्याची प्रथा आहे. जो आपल्या कुलाचं दैदिप्यमान इतिहास लक्षात घेऊन भविष्यात वर्तन करतो आणि आपल्या कुळाचं नाव मोठं करतो. पण इथे भगवंत या यदुकुळाचा नाश करताय. आता परमधामाकडे जायचंय आणि परमधामाकडे जाण्यापूर्वी ह्या सगळ्यांचा संहार करणं हे एक अद्वितीय कर्तव्य आहे. यापेक्षा आता कोणतंही कर्तव्य मोठं नाहीये. भगवान या कुळाचा नाश का करतात याचं सविस्तर चिंतन आपण करूया. भगवंताने यदुकुळाचा नाश केला इतकं ऐकलं, पण का केला? म्हणून आपलं भागवताचं चिंतन हे अत्यंत सविस्तर चालेल. भगवत कृपेने आपण त्याच्यामध्ये मध्ये जाण्याचा प्रयत्न करूया. केवळ रोज 20 मिनिट हे चिंतन तुम्हाला मी पाठवणार आहे. आपण ते नित्य श्रवण करावं आणि भगवत भक्तीशी लीन राहावं. ज्या यदुकुळाचा नाश भगवंतानी केला आणि भगवान निजधामाला गेले, त्या यदुकुळाच्या संहाराआधी भगवान स्वतः उद्धवाला उपदेश करत आहेत, मैत्रेयांना उपदेश करत आहे आणि मैत्रेयांना सांगितलं, मैत्रेय ऋषींना सांगितलं की माझा हा उपदेश दिल्यानंतर
आपण हा उपदेश जेव्हा मी सांगेल त्यावेळेस ह्या उपदेशाचं आपण चिंतन करा. उद्याच्या भागामध्ये सविस्तर पाहूया. कृष्णार्पणमस्तु. कृष्णार्पणमस्तु. कृष्णार्पणमस्तु.